हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं असं घडलंय तरी काय? फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मामी हिला मामाने रंगेहात पकडलंय. मामी ही उदयकांतशी फोनवर बोलत होती आणि उदयकांतने चक्क मामीकडे 50 लाख रुपये मागितले. मामी चिडून म्हणाली, अरे तुला काय येडबीड लागलं की काय? 50 लाख रुपये हे काय हवेत असतात की काय, की एखाद्या झाडावर लागतात? तोडू आणि तुला देऊन टाकू. उदयकांत चिडून म्हणाला, ए वल्लरी, पुन्हा पुन्हा काय तोच डायलॉग मारतं ग? डायलॉग मारून बोर नाही झालं का? मला 50 लाख रुपये पाहिजे, नाहीतर तुझं काय करेल तुला माहिती आहे. वल्लरी आरडाओरडा करत होती आणि त्याच वेळेस मामा तेथे आला. मामाला पाहून वल्लरी खूप घाबरली आणि आता काय करायचं, यांनी सगळं ऐकलं की काय अशी भीती तिला वाटली. मामासुद्धा तिच्याकडे रागारागाने पाहत होता. मग मामाला खरंच कळलं का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि ईश्वरी तिच्या रूममध्ये एरझऱ्या मारत असते. विचार करत असते की आज हे सगळं नेमकं काय घडलं. आज ते मिस्टर केरुस्कर घरी आले. तुम्ही मला खराब माल दिला असं त्यांनी सांगितलं. लीगल ॲक्शन घेण्याची धमकी दिली. हे सगळं तिला आठवतं. ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं. अजूनही अर्णवचा फोन आला नाहीये म्हणून तिला खूप काळजी वाटत असते. आणि तेवढ्यात नम्रता तेथे येते आणि म्हणते, इशू, आत्ताच मला आकाशचा कॉल आला होता. जिजूंचा फोन स्विच ऑफ झालाय ना, म्हणून त्यांनी तुला कॉल केला नाही. पण आकाश आणि जिजू या दोघांना तो ट्रक कोठे आहे ना, तो ट्रक कुठून गायब झाला होता ते कळलंय, म्हणून ते पोलीस स्टेशनला गेले आहेत आणि अजूनसुद्धा तेथेच आहेत. हे ऐकून ईश्वरीचा जीव भांड्यात पडतो. ईश्वरी म्हणते, बरं झालं, कमीत कमी आपला ट्रक कोठून चोरीला गेला ते तरी कळलं आणि आता पुढील सगळ्या गोष्टी नक्कीच नीट होतील. नम्रता म्हणते, हो, खूप छान झालं, तो ट्रक नक्कीच सापडेल. ईश्वरी म्हणते, ताई, आकाश भाऊजी जेव्हा घरातून गेले तेव्हा त्यांनी काही खाल्लं होतं का? नाही म्हणजे मी त्या दोघांसाठी काहीतरी बनवते खायला. तर नम्रता चिडून म्हणते, इशू, हे सगळं तू कधी थांबवणार आहे? ईश्वरीला काही कळतच नाही. ईश्वरी विचारते, म्हणजे? तर नम्रता म्हणते, ही जी तुझी नाटकं आहे ना, खोटी खोटी काळजी दाखवण्याची, ही सगळी नाटकं तू कधी थांबवणार आहे? ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, ताई, तू असं का बोलतीयेस? मी नाटक वगैरे करत नाहीये. तर नम्रता म्हणते, बस झालं ईश्वरी, आजसुद्धा आकाशची काही चूक नसताना जिजू त्यांना किती बोलले. जिजूंना हे कळायला हवं ना की आकाश आता लहान राहिलेले नाहीये. आकाश मोठे झाले, त्यांचं लग्न झालंय, त्यांची बायको घरात आली आहे आणि आकाशच्या बायकोसमोरच ते आकाशवर कसे ओरडत होते, किती बोलत होते, किती अपमान झाला त्यांचा. मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. ईश्वरी म्हणते, ताई शांत हो, मला समजतंय तू त्यांची बायको आहेस, तुला वाईट वाटलंय, पण आपण दोघी त्यांची बायको होण्याच्या आधी, या घरात येण्याच्या आधी अर्णव सर आणि आकाश भाऊजी या घरात एकत्र राहायचे. आपल्या दोघींच्या नात्याआधी त्या दोघांचं एक नातं आहे. दोघे भावंड आहेत, दोघे लहानचे मोठे एकत्र झालेत. नम्रता म्हणते, पण ईश्वरी म्हणते, आधी ऐकून घे, आपल्या दोघांपेक्षा त्या दोघांचं नातं जास्त जवळचं आहे आणि आपण दोघी बहिणी बहिणी आहोत. तू माझ्यावर चिडते, मी तुझ्यावर चिडते, ओरडते, मग आपल्याला एकमेकींना ओरडण्याचा हक्क नाहीये का? उद्या जर आकाश भाऊजी अर्णव सर म्हणाले की तुम्ही दोघी एकमेकींशी भांडू नका, बोलू नका, ओढू नका, तर आपण त्यांचं ऐकणार आहे का? नाही ना. आपण म्हणू, आम्ही बहिणी आहोत, आमच्यात बोलू नका. तसंच आपण सुद्धा त्यांच्यात बोलायला नको. आकाश सर आणि अर्णव सर लहानचे मोठे एकत्र झाले आहेत आणि याआधी सुद्धा अर्णव सर असे चिडलेत आणि तुला सुद्धा माहिती आहे की अर्णव सरांनी जाणून बुजून असं केलं नाही. इतका मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून ते चिडले. आकाश भाऊजी सुद्धा त्यांना सॉरी म्हणाले. त्यांना वाईट वाटलं नाही तेवढं तुला वाईट वाटलंय. त्यामुळे आता तू या गोष्टीत पडू नको. त्या दोघांमध्ये आपल्याला बोलण्याचा हक्कही नाहीये आणि आपण तसं बोलूही नये. नम्रताला हे पटत नाही. नम्रता म्हणते, ठीक आहे, आणि नम्रता तेथून निघून जाते. ईश्वरीला वाईट वाटतं, ही अशी कशी, आणि हिच्यामुळे घरातली भांडणं ही कमी होत नाहीये तर आणखीनच वाढत जात आहे. पण तिला समजून फायदा नाही हे सुद्धा ईश्वरीला कळालेलं असतं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. शिर्के ईश्वरीला कॉल करतो आणि विचारतो, अर्णव सर आहेत का? तर ईश्वरी सांगते, नाही, काल रात्रीपासून ते पोलीस स्टेशनमध्येच आहेत. तर शिर्के म्हणतो, मला अर्णव सरांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यांचा फोनही लागत नाहीये, त्यांच्याशी कसा कॉन्टॅक्ट करावा तेच मला कळत नाहीये. आणि तेवढ्यात अर्णव आणि आकाश घरी येतात. ईश्वरी म्हणते, सर,
शिर्केनं तुमच्याशी बोलायचं आहे. अर्णव विचारतो, हा बोला शिर्के. शिर्के सांगतो, सर एक बॅड न्यूज आहे. काल आपला टेम्पो चोरीला गेला आणि त्या केळुस्करला खराब माल गेला. ही सगळी गोष्ट पेपरमध्ये छापून आली आहे आणि आपल्या कंपनीची खूप बदनामी केली आहे. अर्णवला जबर धक्काच बसतो. शिर्के सांगतो, सर असं लिहिलं गेलं आहे की आपल्या कंपनीची गुणवत्ता ढासळली आहे, आपले इन्व्हेस्टर्स पैसा काढून घेत आहे, आपल्या कंपनीचे 60% शेअर गहाण ठेवले गेलेत आणि आपली कंपनी लवकरच बंद होणार आहे आणि त्यामुळे आपल्या कंपनीचे सगळे शेअर्स ढासळू शकतात. आज शेअर मार्केटमध्ये आपल्याला मोठा तोटा होऊ शकतो. अर्णवला जबर धक्काच बसतो. शिर्के सांगतो, मी ईश्वरी मॅडमच्या मोबाईलवर फोटोज पाठवलेत, तुम्ही ते पाहून घ्या. अर्णव ईश्वरीला फोन देतो, मेसेज पाहायला सांगतो आणि हे मेसेज पाहून यामध्ये वर्तमानपत्राचे फोटो असतात. आकाश, ईश्वरी, अर्णवला जबर धक्काच बसतो. नम्रता हे सगळं पाहत असते. अर्णव म्हणतो, शिर्के हे सगळं कसं पॉसिबल आहे? शिर्के सांगतो, सर काय झालं कळत नाहीये, पण कदाचित त्या केळुस्करने किंवा सौदामिनीने हे केलं असेल. पेजच्या पेज भरून बातम्या आल्या आहेत, आपल्या कंपनीची खूप बदनामी केली आहे. मला इन्व्हेस्टरचे कॉल येत आहे की तुमची कंपनी बंद होणार आहे का, आमच्या पैशाचं काय होईल, आमचे पैसे परत द्या. अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो. अर्णव म्हणतो, शिर्के मी सगळं हँडल करतो, मी तुम्हाला नंतर कॉल करेल. अर्णव फोन कट करतो आणि मग अर्णव हा आकाशला सांगतो, आकाश आत्ताच्या आत्ता ऑफिसला जायचं, सगळ्या इन्व्हेस्टर्सला भेटायचं, त्यांना सांगायचं आपली कंपनी सुखरूप आहे, काही होणार नाही आहे, तुमचा पैसा कोठे जाणार नाही, चल जा. आकाश जाऊ लागतो तर नम्रता म्हणते, सर तुम्हाला काही खायला बनवू का? आकाश म्हणतो, नम्रता आता वेळ नाही आहे. ईश्वरी म्हणते, अर्णव सर तुम्ही सुद्धा तयार होऊन या, मी तुम्हाला ब्लॅक कॉफी देते. अर्णव चिडून म्हणतो, मिस इंदोर आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय ब्लॅक कॉफी? इथे परिस्थिती काय आहे आणि तुला ब्लॅक कॉफीचं पडलंय? ईश्वरी अर्णवला शांत करते. अर्णवला सुद्धा समजतं की उगाचच मी ईश्वरीवर चिडतोय. अर्णव म्हणतो, सॉरी मिस इंदोर, पण हे सगळं काय होतंय ना माझं मलाच कळत नाही आहे. ही कंपनी मी माझ्या आईच्या नावाने सुरू केली आहे आणि काही झालं तरी मी सात्विक फॅशनला काहीच होऊ देणार नाही. सात्विक फॅशनला मी पुन्हा एकदा उभी करणार आणि हे सगळं त्या सौदामिनी देशमुखचं काम आहे. तिने हे सगळं जाणून बुजून केलं आहे. काल आपला ट्रक गायब होईपर्यंत, त्या केळुस्करला खराब माल पाठवण्यापासून ते आज पेपरमध्ये सगळं छापून येईपर्यंत सगळं त्या सौदामिनीचं कटकारस्थान आहे. ईश्वरीला कळतच नाही. ईश्वरी म्हणते, सर पण हे कसं शक्य आहे? आपल्या कंपनीचे 60% शेअर त्या सौदामिनीकडे आहेत, मग ती स्वतःचंच नुकसान का करून घेईल? अर्णव सांगतो, तिला स्वतःच्या नुकसानीपेक्षा माझी बर्बादी महत्त्वाची आहे. ती पैशांचं नुकसान सहन करेल, पण मला त्रास व्हावा हेच तिचं एम आहे आणि त्यासाठीच ती हे सगळं करते. त्यामुळेच ती मला त्रास देते. माझी कंपनी मिळवली, आता माझ्या कंपनीची बदनामी करते. तिने हे सगळं जाणून बुजून केलं आहे. अर्णवला सौदामिनीचा खूप राग आलेला असतो आणि इकडे सौदामिनीच्या केबिनमध्ये वल्लरी आणि आणखीन एक माणूस असतो. सौदामिनी म्हणते, खरा बिझनेसमन तोच ज्याला फायद्यात नुकसान आणि नुकसानीत फायदा पाहता येतो. हे सगळे खूप खुश होतात आणि हा माणूस म्हणतो, खरं आहे मॅडम, मला तर असं वाटलं होतं की सात्विक फॅशनचे शेअर्स कोसळले म्हणून तुमचं खूप मोठं नुकसान झालं आहे, तुम्ही टेन्शनमध्ये असाल, पण तुम्ही या नुकसानीमध्ये मोठा फायदा शोधून काढला आहे. सौदामिनी सांगते, ओ पाटील, ते तर आपलं मेन काम आहे. आपण एकदम सगळ्या गोष्टी नीट समजून परखून करतो, म्हणून तर एवढं मोठं एम्पायर सांभाळते मी. आणि मग सौदामिनी वल्लरी आणि या मिस्टर पाटीलची ओळख करून देते. मिस्टर पाटीलला सांगते, या आहेत वल्लरी आणि वल्लरी हे आहेत मिस्टर पाटील. अर्णव आणि ईश्वरी ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहे ना, जेथून त्यांना 100 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट मिळेल असं वाटतंय, त्या स्पर्धेचे आयोजक आहेत हे. हे ऐकून वल्लरीला आश्चर्य वाटतं. वल्लरी विचारते, त्या स्पर्धेचे आयोजक? सौदामिनी सांगते, कसं आहे ना, आपण छोटे मोठे गेम खेळतच नाही, आपला गेम हा माझ्याच लेव्हलचा असतो. जेव्हा तू मला सांगितलंस की अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि ते 100 कोटी रुपये जिंकून माझं कर्ज फेडू शकतात, तेव्हाच मला वाटलं की काहीतरी करावं लागेल. त्यांना या स्पर्धेत भागच घेऊ द्यायचा नाही, म्हणून मी डायरेक्ट आयोजकांनाच गळायला लावलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल करा, कारण ही एंट्री काल रात्री खूप उशिरा आली होती. तर ते मला म्हणाले, नाही तसं आपण केलं तर त्यांना संशय येऊ शकतो आणि मला त्यांची एंट्री घ्यावीच लागेल. मग काय, काहीतरी मोठं कारण लागत होतं ना, म्हणून एका रात्रीत मी सगळी चक्र फिरवली
अर्णवचा ट्रक चोरी केला, त्यानंतर तो केळुस्करला खराब माल पाठवला आणि मग पेपरमध्ये सगळी बातमी छापून आणून अर्णवच्या कंपनीची बदनामी केली. एका रात्रीत मी एवढं मोठं डॅमेज केलंय ना की अर्णवच्या कंपनीचे शेअर्स कोसळले आणि आता तेच कारण देऊन सात्विक फॅशनची एंट्री हे आयोजक कॅन्सल करणार आहेत. म्हणजे अर्णव ईश्वरी त्या स्पर्धेतच भाग घेऊ शकणार नाही, तर मग ते कसं काय माझ्या विरुद्ध लढतील, कसे 100 कोटी मिळवतील आणि माझ्याकडून शेअर्स परत घेतील. हे ऐकून वल्लरीला खूप आश्चर्य वाटतं. वल्लरी म्हणते, खरंच तुम्हाला मानलं, काय डोकं चालतं तुमचं. सौदामिनी सांगते, माझं असंच आहे, एकदा माझ्या समोरचा माणूस जोपर्यंत पूर्णपणे उद्ध्वस्त होत नाही, रस्त्यावर उभं राहून भीक मागत नाही, तोपर्यंत मी त्याची पाठ काही सोडत नाही. वल्लरी म्हणते, वा मॅडम, मला तर अभिमान वाटतोय की तुम्ही माझ्या पार्टनर आहात आणि मी तुम्हाला मदत करतेय. सौदामिनी सांगते, आता या सगळ्या गोष्टी करायला मला लाखभर खर्च लागला, पण मी त्याला खर्च नाही म्हणत, इन्व्हेस्टमेंट म्हणते. वल्लरी तिला सांगते, आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला भरभरून रिटर्न देणार आहेत, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. सौदामिनी म्हणते, मला ते माहिती आहे. आणि मिस्टर पाटील, आता एंट्री कॅन्सल होईल की नाही. हे पाटील सांगतात, हो मग एंट्री कॅन्सल झालीच म्हणून समजा. सौदामिनी म्हणते, पण अजून एक एंट्री आहे आकाश टेक्सटाईलची, तिचं काय करायचं. तर वल्लरी म्हणते, नाही नाही, ती एंट्री कॅन्सल करू नका, ती एंट्री माझ्याच प्याद्याची आहे. सौदामिनी विचारते, पण त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना. तर वल्लरी सांगते, नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्या प्याद्यामध्ये एवढं टॅलेंटच नाही आहे की तो ही स्पर्धा जिंकू शकेल, आणि एवढं टॅलेंट नसल्यामुळे झाला तर आपल्याला फायदाच होईल. सौदामिनी म्हणते, ठीक आहे. वल्लरीला खूप आनंद होतो. सौदामिनीसुद्धा खुश असते की तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आणि अर्णवच्या कंपनीची एंट्रीसुद्धा कॅन्सल झाली आणि त्याची खूप मोठी बदनामीसुद्धा झाली. इकडे अर्णव हा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही तर रेडी झालाय, आता मी तयार होते, मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. अर्णव विचारतो, तू कशाला माझ्याबरोबर येते. ईश्वरी म्हणते, सर असं का बोलताय, मी तुमच्याबरोबर येणारच आहे. अर्णव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, मी सिंदूर, त्याची काही गरज नाही आहे, दिवस खूप हेक्टिक असणार आहे, अनेक ठिकाणी जावं लागणार आहे, उगाच तू थकशील, तू नको येऊ. ईश्वरी म्हणते, सर मी तुम्हाला विचारत नाही आहे की येऊ का, मी तुम्हाला सांगतीये मी येणार आहे. आणि मी का नाही यायचं, हा फक्त तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही आहे, तर हा संपूर्ण कुटुंबाचा प्रॉब्लेम आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा माझ्या आईला निर्दोष सिद्ध करायचं होतं तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर का आला होता, तेव्हा तर तो फक्त माझा प्रॉब्लेम होता, तरीसुद्धा तुम्ही माझी साथ दिली. आणि आज तर ही कंपनी वाचवायची आहे आणि हा आपल्या दोघांचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी तुमच्याबरोबर येणारच, मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही, मी नेहमी तुमच्या पाठीशी राहणार, एवढं लक्षात ठेवा. अर्णव म्हणतो, ठीक आहे. आणि तेवढ्यात आकाशचा अर्णवला कॉल येतो. अर्णव फोन उचलतो आणि विचारतो, काय झालं. आकाश म्हणतो, दादा एक खूप वाईट बातमी आहे. अर्णव विचारतो, काय. तर आकाश त्याला सांगतो, आपण ज्या स्पर्धेत भाग घेणार होतो त्यामध्ये सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल झाली आहे, त्यांनी रिजेक्ट केली आहे. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, पण का. आकाश सांगतो, तेच आपल्या कंपनीची जी बदनामी होतीये, आपल्या कंपनीचे शेअर्स कोसळले आहेत, हेच कारण देऊन त्यांनी आपल्या कंपनीची एंट्री कॅन्सल केली आहे. अर्णवला खूप वाईट वाटतं. ईश्वरीला अजून काही माहीत नसतं. आकाश सांगतो, अजून एक बातमी आहे, आपल्या सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल झाली आहे, पण आकाश टेक्सटाईलची एंट्री त्यांनी स्वीकारली आहे, ॲक्सेप्ट केली आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, आपण याबद्दल नंतर बोलूया. अर्णव फोन कट करतो. ईश्वरी विचारते, काय झालं. अर्णव सांगतो, आपल्या कंपनीची सात्विक फॅशनची एंट्री त्या कंपनीने कॅन्सल केली आहे, रिजेक्ट केली आहे. ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन येतं की आता काय करायचं. आणि इकडे नम्रता हे लॅपटॉपवर चेक करत असते आणि तिला दिसतं की तिची म्हणजे आकाश टेक्सटाईलची एंट्री हे ॲक्सेप्ट झाली आहे. त्यामुळे नम्रताला खूप आनंद होतो. नम्रता म्हणते, वाव, माझी एंट्री ॲक्सेप्ट झाली, आता मी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार, मी 100 कोटी रुपये जिंकणार. आणि नम्रता आनंदाने नाचू लागते, धिन धिना धिंधा असं म्हणून ती आनंद साजरा करत असते, आनंदाने नाचत असते. आणि एक क्षणाला विचार करते, आता मी जिंकणार त्या ईश्वरीच्या नाकावर टिच्चून. हे सगळं मामी पाहते आणि नम्रताला एवढा आनंद झालाय हे पाहून मामीला सुद्धा खूप आनंद होतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे सगळं त्या सौदामिनी देशमुखने केलं आहे, आता मी तिला सोडणार नाही आहे. ईश्वरी अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करते.
अर्णव म्हणतो, काळजी करू नको, मी जे काही करणार ना ते कायदेशीर मार्गानेच करणार. काही झालं तरी मी सात्विक फॅशन बुडवू देणार नाहीये, त्या सौदामिनीच्या हाती जाऊ देणार नाहीये. आता कोणत्याही परिस्थितीत मी सात्विक फॅशन परत मिळवणारच, असा ठाम निर्धार अर्णव करतो. ईश्वरीला सुद्धा त्याच्यावर विश्वास असतो. आणि इकडे सौदामिनी ही स्पर्धेच्या आयोजकांना कॉल करून म्हणते, थँक्यू, तुम्ही माझं खूप मोठं काम केलं. शेवटी तुम्ही अर्णवची एंट्री कॅन्सल केलीच. तर हा आयोजक म्हणतो, मॅडम, आता शेवटी तुम्ही मला काम सांगितलंय ते काम मी करणारच ना. आणि तुम्ही एवढी बदनामी केली त्यांच्या कंपनीची की आम्हाला एंट्री कॅन्सल करणं सोपं झालं. सौदामिनी म्हणते, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे मी काय करते ना याचा विचारसुद्धा अर्णवने केलेला नाही आहे. हा आयोजक हसू लागतो आणि म्हणतो, मॅडम, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आपली ठरलेली रक्कम माझ्या अकाउंटवर पाठवून द्या. सौदामिनी सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा फोन कट होण्याआधी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले असतील. हा आयोजक खूप खुश होतो. आणि इकडे वल्लरी तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यात उदयकांत तिला कॉल करतो. वल्लरी पाहते की उदयकांतचा कॉल आलाय, सैतानचा कॉल आलाय. वल्लरीला खूप राग येतो. वल्लरीला फोन उचलायचा नसतो, पण ती विचार करते, आता फोन नाही उचलला तर दिवसभर फोन करून करून हा माझं डोकं भनकून टाकेल, त्यापेक्षा फोन उचलते. आणि वल्लरी विचारते, काय झालंय सकाळी सकाळी फोन करायला. तर उदयकांत म्हणतो, काही नाही, आज सकाळी सकाळी माझ्या फोनला रेंज आली ना, म्हणून तुझ्याबरोबर हवा पानाच्या गप्पा माराव्या, पाऊस कधी येईल ते विचारावं म्हणून कॉल केलाय. वल्लरी चिडून म्हणते, डोकं ठिकाणावर आहे ना. उदयकांत म्हणतो, नाही सटकलंय. काल तुझ्यामुळे त्या रमाकांतच्या तावडीत सापडलो असतो मी, त्याने मला पकडलं होतं. वल्लरी ओरडून म्हणते, मग तुला कुणी सांगितलं होतं शहाणपणा करायला, माझ्या घरी यायला. तर उदयकांत चिडून म्हणतो, अगं नालायक बाई, जर मी तेथे आलो नसतो तर तुझ्याकडून पैसे कसे घेतले असते, मला पैसे हवेत. वल्लरी चिडून म्हणते, कसले पैसे, पैसे काय हवेवर झाडावर लागले की काय, तोडते आणि तुला देते. उदयकांत म्हणतो, काय तोच तो डायलॉग मारते परत परत, पैसे झाडायला लागले का, पैसे झाडायला लागले का, मला 50 लाख रुपये हवे आहेत. हे ऐकून वल्लरीला जबर धक्काच बसतो. वल्लरी म्हणते, किती, 50 लाख? अरे 50 लाख म्हणजे काय 50 रुपये वाटले का तुला? माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, मी तुला कोठून देऊ एवढे पैसे. उचलली जीभ लावली टाळ्याला. उदयकांत म्हणतो, मला तुलाच पैसे द्यावे लागतील. तू दरोडा घाल, चोरी कर, नाहीतर रस्त्यावर उभी राहून भीक माग, मला माहीत नाही. मला 50 लाख रुपये हवेत आणि ते तुला द्यावेच लागतील. वल्लरी चिडून म्हणते, नाही देणार, काय करायचं ते करून घे. उदयकांत चिडून म्हणतो, नाही देणार, काय करायचं ते करून घे. थांब, आता मी काय करतो ना ते तू पाहतच राहा. मी आता तुझ्या घरी येतो, ते सुद्धा सगळे पुरावे घेऊन. आणि मग अनेक वर्षांपूर्वी तू रमाकांतबरोबर काय केलं होतं हे त्यांना सांगतो. मग तू ईश्वरीबरोबर काय केलं होतं हे त्यांना सांगतो. मग मी तर माफीचा साक्षीदार बनेल, पण तू जाशील खडी फोडायला. मग काय पैसे छाताडावर घेऊन जाणार का ढगात. वल्लरी चिडून म्हणते, हे उदयकांत, नीट बोलायचं माझ्याशी. तुला पैसे पाहिजे ना, देते मी तुला पैसे. आणि तेवढ्यात मामा तेथे येतो. मामाला पाहून वल्लरी टरकते, खूप घाबरते. मामा तिच्याकडे रागारागाने पाहत असतो, जसं काय मामाने सगळं ऐकलंय. मामी खूप घाबरते आणि फोन कट करते, तोंड फिरून घेते. पण मामाने ठरवलेलं असतं, आज या मामीला सगळं विचारायचं, आज तिला काही सोडायचं नाही. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी सौदामिनीच्या केबिनमध्ये पोहोचतात. अर्णव सौदामिनीला जाब विचारतो, माझ्या कंपनीचा ट्रक कोठे. तर सौदामिनी हसू लागते आणि म्हणते, तुम्ही सकाळी सकाळी पेपर नाही वाचत का, पेपरमध्ये सगळं आलंय, तुमच्या कंपनीचा ट्रक कोठे, तुम्ही कसं बिझनेस करतात, लोकांना फालतू माल पाठवतात. अरे थोडे पैसे कमवायसाठी असं चुकीचे कामं नाही करायचे. अर्णव आणि ईश्वरीला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो, मिसेस देशमुख, खोटं बोलू नका, मला चांगलंच ठाऊक आहे हे सगळं तुमचं कटकारस्थान आहे. तुम्हीच माझ्या कंपनीचा ट्रक गायब केला, तुम्हीच सगळं करताय, पेपरमध्ये बातमी तुम्हीच दिली, मिस्टर केयुस्करला सुद्धा फालतू माल तुम्हीच पाठवला. सौदामिनी म्हणते, हे तुला माहिती आहे, पण हे बाहेर कोणाला माहीत नाही आहे ना, आणि ते सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. ते पुरावे सुद्धा तुझ्याकडे नाही आहे, त्यामुळे ही बडबड करण्यापेक्षा आहे ना, तुझ्या कंपनीला कसं वाचवता येईल त्याकडे लक्ष दे. अर्णव आणि ईश्वरी खूप चिडतात. आणि इकडे मामा हा वल्लरीला जाब विचारतो, वल्लरी हे सगळं काय आहे. वल्लरी खूप घाबरते.
यांनी सगळं ऐकलं की काय अशी भीती वल्लरीला वाटते. मामा विचारतो, एवढ्या जोराजोरात कोणाशी बोलत होती, कुणाशी भांडत होती पैशावरून, सांग बरं मला. वल्लरीला समजतं की मामाला नाही कळलंय की मी उदयकांशी बोलत होते, त्याने फक्त पैशांबद्दल ऐकलंय, मी ओरडत होते एवढं ऐकलंय. वल्लरी म्हणते, अहो तुम्हाला कसं कळत नाही, आपली कंपनी आपलं घर एवढ्या मोठ्या संकटात आहे, मग कोठून पैशांची व्यवस्था होते की नाही मी ते पाहत होते, त्याबद्दलच बोलत होते. मामा म्हणतो, पैशांची व्यवस्था तर अर्णव आणि ईश्वरी सुद्धा करताय, पण ते असे मोठमोठ्याने ओरडत नाही, असा त्रागा करत नाही. मामी म्हणते, झालं का तुमचं सुरू अर्णव आणि ईश्वरीचं गुणगान करायला? अहो आपला आकाश सुद्धा रात्रंदिवस मेहनत करतोय, पण अर्णव आणि ईश्वरीचंच कौतुक तुम्ही करणार, स्वतःच्या पोटच्या लेखाचं कौतुक नाही करणार. आणि मग वेळेवर आकाशने एवढी मेहनत करायची आणि अर्णवने सगळं क्रेडिट घ्यायचं. मामा म्हणतो, वल्लरी आकाश मेहनत करतोय ते मला माहिती आहे, मी त्याचा रिस्पेक्ट करतो, पण ही जी 1200 कोटींची कंपनी आहे ना सात्विक फॅशन, ती अर्णवने स्वतःच्या जीवावर उभी केली आहे. यात आकाशची कोणतीही मदत त्याने घेतलेली नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. मामी मामाकडे रागाने पाहते आणि इकडे सौदामिनी ही अर्णव आणि ईश्वरीला सांगते, तुम्ही ना आता येथे टाइमपास करत बसू नका, कारण तुमची वेळ संपली आहे. तर ईश्वरी चिडून म्हणते, वक्त सबका बदलता है आणि वक्त कब बदलेगा ना आपको पता भी नहीं चलेगा. तर सौदामिनी हसून म्हणते, हे डायलॉग ऐकायला खूप भारी वाटतात, पण खऱ्या आयुष्यात हे कधी असे फायदेशीर ठरत नाही, खरे ठरत नाही. आणि तुम्ही दोघांनी ना एक काम करा, आता तुम्ही दोघे येथे आलाच आहात तर तुमच्या कंपनीचे ते उरले सुरले 40% शेअर्ससुद्धा मला विकून टाका, तेवढंच तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होईल, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर कटोरं घेऊन उभं राहावं लागेल. तुमचं काउंटडाऊन सुरू झालंय. 10, 9, 8, 7. ईश्वरी ही या सौदामिनीला बोट दाखवते आणि म्हणते, मिसेस देशमुख, काउंटडाऊन आमचं नाही तर काउंटडाऊन तुमचं सुरू झालंय आणि लवकरच तुमच्या पापांचा घडा भरणार आहे. आम्ही ही कॉम्पिटिशन जिंकणारच. अर्णव म्हणतो, आणि आमची सात्विक फॅशन परत मिळवणार, एवढं लक्षात ठेवा. अर्णव आणि ईश्वरीकडे काही नसतं, फक्त कॉन्फिडन्स असतो आणि या सौदामिनी देशमुखकडे सगळं काही आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तूही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर अर्णव आणि ईश्वरीला एक गोष्ट कळलेली असेल की जोपर्यंत आपण आपल्या कंपनीचा ट्रक शोधत नाही, त्यातला माल शोधत नाही आणि सगळं सत्य जगासमोर आणत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी आपल्या कंपनीचा ट्रक शोधायला जातील. जेथून ट्रक गायब झाला तेथे पोहोचतील, एका माणसाला विचारतील, तुम्हाला ट्रक दिसला का? हा माणूस म्हणेल, ओ साहेब, असं लोकांना विचारून काय फायदा, येथून अर्ध्या किलोमीटरवर एक पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपावर CCTV आहे, त्या CCTVमध्ये तुमचा ट्रक दिसला असेल ना की कोठे जातोय. अर्णव आणि ईश्वरीला ही आयडिया खूप आवडणार. आणि इकडे वल्लरी ही 50 लाख रुपये घेऊन या उदयकांतला भेटायला आली असेल. वल्लरीकडे एवढे पैसे कोठून येतात देव जाणे. उदयकांतला ही पैसे ती देणार, उदयकांत तेथून पळून जाईल, परंतु त्याच वेळेस तेथे झाडांचा पाला पोचावण्यांचा आवाज येईल आणि वल्लरीला वाटणार, अरे यार, कुणीतरी आपल्याला पाहत होतं. वल्लरी आजूबाजूला पाहिल, पण तेथे कुणीच नसणार. मग आता हा राजेश तर पोलीस स्टेशनमध्ये आहे, तुरुंगात आहे. मग वल्लरीचा पाठलाग कोण करतंय? उदयकांत सुद्धा नाहीये. म्हणजे कुणीतरी आहे जो लवकरच वल्लरीचं सत्य समोर आणेल असंच दिसतंय. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव ज्या ठिकाणी त्यांचा ट्रक चोरीला गेलाय त्या ठिकाणी पोहोचतील. ईश्वरी अर्णवला म्हणेल, सर आपण डायरेक्ट चाललोय, पण तेथे खूप सारे गुंड असतील, आपण त्यांच्याशी कसं लढणार, आपल्याला काहीतरी आयडिया करावी लागेल. अर्णव या आयडियाचा विचार करत असणार. म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णव त्या ठिकाणी पोहोचले आहेत ज्या ठिकाणी त्यांना हा ट्रक सापडणार. मग हा ट्रक त्यांना सापडेल का? आणि जर हा ट्रक सापडला तर सत्य समोर आणून ईश्वरी आणि अर्णव सात्विक फॅशनची एंट्री पुन्हा एकदा या स्पर्धेत करू शकतील का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला सुद्धा तूही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.